नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 50 वर्ष रेशमाची गाठ अभेद्य, भीमसैनिक जोडप्याचा सुवर्ण महोत्सव उत्साहात. मी सारी जिंदगी तुला जपणार, वचन पाळणाऱ्या जोडप्यासमोर सीमाताई आठवले नतमस्तक. वैवाहिक जीवनाची यशस्वी 50 वर्ष पूर्ण करणारे महाराष्ट्र शासन पुरस्कृत, महाराष्ट्र भूषण सन्मानप्राप्त व RPIचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धराम ओहळ आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी ओहळ यांच्या सुवर्ण महोत्सवी मंगल परिणय सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास राजकीय, सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास RPIचे राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले, खासदार संजीव नाईक तसेच उपमहापौर दशरथ भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी ओहळ दाम्पत्यांच्या 50 वर्षाच्या सहजीवनाचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सीमाताई आठवले म्हणाल्या, आजच्या काळात संसार टिकवणं आव्हानात्मक झालं आहे. अशा परिस्थितीत 50 वर्ष एकमेकांना साथ देत बाबासाहेबांच्या विचारांवर चालत आदर्श संसार उभा करणे ही मोठी तपश्चर्या आहे. तरुण पिढीने या जोडप्याकडून प्रेरणा घ्यावी. खासदार संजीव नाईक यांनीही ओहळ दाम्पत्याच्या परस्पर विश्वास, मैत्री आणि संघर्षमय प्रवासाचे कौतुक केलं. सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे हे जोडपे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले. उपमहापौर दशरथ भगत यांनी समाजातील नातेसंबंध दृढ ठेवण्याचे काम अशा कुटुंबामुळेच होते. ओहळ कुटुंबाचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असं मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. सुवर्ण महोत्सवानिमित्त सिद्धराम ओहळ यांनी पत्नी मंदाकिनी ओहळ यांचा हातात हात घेऊन मी सारी जिंदगी तुला जपणार आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाम्पत्यांचे अभिनंदन केलं. सत्काराला उत्तर देताना सिद्धराम ओहळ यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच आमचा संसार घडला. पुढील पिढीने ही नाती जपावीत हीच अपेक्षा आहे, असं त्यांनी सांगितलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.